काही कारणानं दिव्यांगता प्राप्त झाल्यावर निराश न होता त्यात आगळावेगळा जागतिक विक्रम करून दाखवणाऱ्या स्त्रीची प्रेरक बातमी आता आपण पाहूया. बातमी आहे व्हीलचेअर वापरकर्त्या मकेला बेंथोस यांच्या अंतराळ प्रवासाची. अमेरिकेचे उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीनं पहिल्यांदाच एका व्हीलचेअर वापरकर्त्या व्यक्तीला अंतराळ प्रवास घडवला आहे. मकेला बेंथोस यांना अंतराळाची आंतरराष्ट्रीय सीमा मानल्या जाणाऱ्या कार्मन रेषेच्या पलीकडे यशस्वीरित्या पाठवून कंपनीनं एक नवीन विक्रम नोंदवला आहे. या मोहिमेत मकेला बेंथोस यांनी टेक्सास इथून त्यांच्या इतर 5 सहकाऱ्यांसह उड्डाण केलं. अंतराळात पोहोचल्यानंतर सर्व अंतराळवीरांनी काही मिनिटांच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. त्यानंतर पॅराशूटच्या मदतीनं सर्वांचं सुरक्षित लँडिंग झालं. मकेला बेंथोस या जर्मन एरोस्पेस इंजिनियर असून 2018मध्ये एका माउंटन बायकिंग अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही. उलट व्हीलचेअरवर असणाऱ्या व्यक्तींसाठी अंतराळ प्रवास शक्य व्हावा या ध्येयानं त्यांनी काम सुरू केलं आणि आज त्यांनी हे स्वतः करून दाखवलं आहे.